काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते होणार आहे। सुरुवातीला या काँग्रेस मुख्यालयाचं नाव इंदिरा गांधी भवन ठेवलं जाईल असं बोललं जात होतं, मात्र काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आज डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावाचे पोस्टर लागले आणि त्यामुळे नव्या काँग्रेस मुख्यालयाचं नाव इंदिरा गांधी भवन की डॉक्टर मनमोहन सिंह भवन असा प्रश्न उपस्थित केला जातोय। बातमी आपण पाहतोय दिल्लीमधून। दिल्लीमध्ये आज काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन केलं जाणार आहे, मात्र या नव्या मुख्यालयाचं नाव नेमकं काय असणार या संदर्भात अजूनही साशंकता आहे। आधी असं बोललं जात होतं की इंदिरा गांधी भवन असं याचं नाव असेल, मात्र आता नेमकं उद्घाटनाच्या दिवशी सकाळपासूनच या कार्यालयाच्या समोर मनमोहन सिंग यांचं पोस्टर लागले, त्यामुळे या कार्यालयाचं नाव इंदिरा गांधी भवन की डॉक्टर मनमोहन सिंह भवन असा प्रश्न हा कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा निर्माण झालाय। कुणाचं नाव नेमकं दिलं जाणार ही याची कुतूहलता, याची उत्सुकता सुद्धा आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, खरं तर याचं उद्घाटन होणार या संदर्भातली जेव्हा पहिली बातमी आली होती काही दिवसापूर्वी, त्या दिवशी तेव्हा सुद्धा असंच सांगितलं गेलं होतं की इंदिरा गांधी भवन असं याचं नाव असेल। आता नेमकं असं काय घडतंय दिल्लीमध्ये की मनमोहन सिंग यांचं नाव दिलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते? काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर माजी पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग यांच्या नावाचे पोस्टर लागलेले आहेत आणि सरदार डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेस मुख्यालय अशा आशयाचे पोस्टर लागलेत। मात्र काँग्रेसचं जी मुख्य इमारत आहे त्याचं जे मेन गेट आहे त्या मेन गेट वरतीच आपण जर पाहिलं तर इंदिरा भवन अशा ठळक अक्षरामध्ये नाव कोरलेलं आहे। हो, आता अलीकडच्या काळामध्ये मनमोहन सिंग यांचं निधन झालं, त्यामुळे काही कार्यकर्त्यांची मागणी आहे। काँग्रेसच्या काही लोकांचं या संदर्भात मतं जाणून घेतली, मात्र हे कोणीतरी केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र इंदिरा भवन हे नाव राहील की त्याच्यामध्ये काही बदल केले जाईल किंवा एका भागाला डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव दिलं जात आहे हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र सध्या तरी म्हणजे काँग्रेस आणि गोंधळ याचं कायम चित्र पाहायला मिळतं आणि त्याचंच दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील पाहायला मिळते। काँग्रेस मुख्यालयाला, काँग्रेस पक्षाला एवढी ग्रँड वॉल पार्टी आहे, त्यांचं स्वतःचं असं खासगी कार्यालय अद्यापर्यंत नव्हतं। सर्व जे कार्यालय त्यांच्या आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये जे अकबर रोडवरती होतं तो एक बंगला होता आणि त्या बंगल्याचं रूपांतर कार्यालयामध्ये करण्यात आलं होतं। ते स्ट्रक्चर जे आहे ते सर्व सरकारी स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये फारसा बदल काँग्रेसला करता आला नाही। अखेर 2009ला काँग्रेसने या कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं आणि आता जर साधारण आपण पाहिलं तर जवळजवळ 20 वर्ष 15 ते 16 वर्ष हे कार्यालय पूर्ण होण्यासाठी काँग्रेसला लागलेली आहेत। आणि आज जेव्हा कार्यालयाचं उद्घाटन होतंय तर या कार्यालयाच्या उद्घाटनासमोर देखील आपल्याला पार्श्वभूमीवरती गोंधळ पाहायला मिळत आहे। काँग्रेसचं साधारण ज्या कार्यालयाची माहिती आपल्याला आलेली आहे तर 4 मजल्यांची माहिती आपल्या समोर आतापर्यंत आलेली आहे। पहिला मजला जो आहे ग्राउंड फ्लोअर, त्याच्यामध्ये मीडिया रूम, बरं शिवाजी, तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा। आपण वळूया पुढच्या बातमीकडे।